ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे येथील श्री संत सेवा संघाच्या वतीने ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे नगरीत सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे नेवासा शहरात चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने नेवासे नगरीत काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेल्या माऊलींच्या निस्सीम भक्त हरिभक्त पारायणसौ गायत्रीताई वाघ व ग्रंथाचे लेखक सच्चिदानंद बाबांचे वंशज राजेंद्र थावरे, नगरसेवक राजेंद्र मापारी, दीपक गोसावी, कृष्णा डहाळे, माऊली भक्त मंगेश पडवळ, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन करण्यात आले। नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनराज मंदिर प्रांगणातून मिरवणुकीस प्रारंभ झाला। मिरवणुकीच्या अग्रभागी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, त्यामागे पुष्पांनी सजवण्यात आलेला पालखी रथ भाविक सहभागी झाले होते। सदरची मिरवणूक संभाजी चौक, श्रीराम रोड, श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौक, नगरपंचायत चौक, संत ज्ञानेश्वर महाराज रस्ता मार्गे माऊलींच्या मंदिरात गेली। यावेळी झालेल्या समारोप कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर सुनीलराव वाघ, मंगेश पडवळ, शिक्षक संजय आखाडे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे कार्याभिषेक करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। सामुदायिक वसदानाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। रामकृष्ण हरी। आज भाद्रपद कृष्ण षष्ठी म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची जयंती। या जयंतीनिमित्त आपण गेली 10 वर्ष श्री संत सेवा संघ, समस्त ग्रामस्थ नेवासे आणि नेवासे देवस्थान यांच्या वतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या जयंतीचा उत्सव साजरा करत असतो। माऊलींनी शके 1212ला ज्ञानेश्वरी ग्रंथाची स्थापना केली आणि भाद्रपद कृष्ण षष्ठीला श्री एकनाथ महाराजांनी त्या ग्रंथाची प्रतिशुद्धी केली। ती तिथी आणि माऊलींचं साल असं डोळ्यासमोर ठेवून आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथाची जयंती गेली 10 वर्ष नेवासेमध्ये आणि पैठणमध्ये गेली 8 वर्ष साजरी करत आहोत। आणि या सगळ्यामध्ये आपल्याला समस्त ग्रामस्थांचा आणि देवस्थानचा प्रचंड मोठं सहकार्य असतं। अशा पद्धतीने या उत्सवासाठी आपल्या परिसरातील सर्व शाळा सहभागी होत असतात। त्याच्यामध्ये ज्ञानोदय विद्यालय असेल, त्रिमूर्ती प्रतिष्ठान असेल, बदामबाई विद्यालय असेल, त्याचं जिल्हा परिषदची शाळा असेल आणि आपलं संत ज्ञानेश्वर महाविद्यालय असेल, या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा उत्सव साजरा करत असतो। तरी आपण या सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं ही विनंती।